इमानदारीने सांगा हे समाधान दुसरीकडे मिळणार आणि प्रामाणिकपणे सांगा अशी मजा कस करायला येणार कशाला मारायचं रे अर्धा आयुष्य तुझ्यासाठी गेली तुझ्यासाठीच गेले नाला इथे नाच बाबा इथे नाच कोणी अडवलंय नाही बिंदास नाच आणि बाया वाचवणाऱ्या मला देत रे आपण बाया नाचवणाऱ्या नाही आपल्या रक्तातच नाही बाईकडे बाईकडे काय रक्त पवित्र आहे दादा आपलं अरे शाहिस्तानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्तानाची बायको पळत पळत आली जहाबना मुझे लगता है शाह के मावलों ने बंदे की आग लगा के उठा ली शाहिस्ता शत्रु है उन बाइकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसे उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे शत्रुत्व औरत की तरफ नहीं दिखाता कौतुक बायकोला वाटलं रे शत्रूचं कौतुक करतोय नवरा कौतुक बायकोला वाटलं आपको शाबाश तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तो उनकी तक तक टूट ली तुम लोगों ने उनकी औरत को औरत नहीं समझा तो शिवा बदला लेकर अपनी बेटी नहीं उठाएगा बेशक वो शिवा बदला लेगा आज उंगलियों पर जान चढ़ी गई कल गर्दन से रहूं लेकिन विश्वास के साथ कहता हूँ ना अमृतबा सल्तनत इनसे शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन एक जवाब देता हूँ बेटी उनकी हो या अपनी हर औरत को हर धर्म जात की औरत को देवी की तरह पूजने वाले हिंदू है वो औरत जात को मां की नजर से देखते हैं रखते रहते शत्रूलाही विश्वास वाटावा चारित्र्याच्या राजाचं म्हणजे वारसदार आहे दादा आपल्या नजरेत तीच प्रखरता तेच सामर्थ्य तेच पावित्र्य हवं आणि हवं सकारात्मक देहपणाला लावायचा कामक्षमतेसाठी चुकीच्या गोष्टीसाठी काही नाही तुम्हाला म्हणले बहीण म्हणून सांगत होता नजरेत नजर घालून सांगतो तुमच्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही स्वतःला मोठे करा आणि हे असं म्हणू नका पैसे वगैरे हे डोंट जज बुक बाय कव्हर हे या कलियुगात लागू होत नाही इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर या जगामध्ये तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो त्याच्यामुळे ज्या मायबापाने अखंड आयुष्य त्यागात घालवलं ज्या मायबापानं फाटक्या धोत्रावर फाटक्या पदरावर संसार सांभाळला त्या मायबापाचे स्वप्न पूर्ण करायचे बंगले बांधायचे गाड्या घ्यायच्या मायबाप सुखात नांदवायचे हे अस्तित्व आहे तुमचं कमवायचं गरीब राहायचं नाही पैसा कमवायचा हे कलियुग आहे खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल दुश्मन सुद्धा आपल्याला आपलं म्हणतंय आणि खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना आपली रक्ताची नाती सुद्धा आपल्याला दगा दिल्याशिवाय राहत नाही सत्य आणि हे आहे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष पहिला पुरुषार्थ धर्म धर्मासाठी जगा आणि मला सुद्धा अर्थ पैसा पैसा कमवा नोकरी सरकारी असली ना वर्ग किती बी काळा भांगरण किती बी ढोला असल्या बायको तुम्हाला तुमच्या मनासारखी नाजूक गोरीच भेटल्या आणि तुम्ही किती हँडसम जॉ लाईन सिक्स पॅक गुड लुकिंग नसले खिशात दमडी नसली ना तुम्हाला छत्री पुरीला सुद्धा म्हणावं लागतं भाई बनकी करायला दावच आहे तुमची कष्ट करा सुरुवातीलाच म्हटलं ना जगत गुरु तुकोबा आहे गरीब ना नाथ बाबा गरीब ना नामदेव आहे गरीब ना ज्ञानोबा आहे ज्ञानोबारांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान श्रीमंती आहेत ज्ञानोबारांची कोणीच गरीब नाहीये संतांनी आपलं अस्तित्व समाजासाठी विस्कळीत केलं तुकोबांनी म्हणून मी तुम्हाला काय सांगते या जगातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा राय तो श्रीमंत वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज वारकरी संप्रदायाच्या जगद्गुरु तुकोबा रायांनी माफ केलं दुसरे छत्रपती बाकी सगळे बांधले तुम्हाला कळलं त्याला काय म्हणायचं तेव्हा मरत जाऊ नका वाटरीसाठी कोंबडीसाठी कष्ट करा मोठे काही नाही या गोष्टीमध्ये पडून राहिलं काय राहिलं सध्याच्या काळात यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हरामजादों के लिए मेलो तरी कोणासाठी मरू नाही काही भेटलं रे मरून फाशीला जाऊ नाही काही भेटलं नाही आणि ज्या तिरंग्यासाठी आम्ही मेलो आज 30 तिरंगे पिवळे फडकी होतात काय त्याची किंमत राहिली का 26 जानेवारी जवळ आली लेख म्हणून सांगते ऐकलं बघा तिरंग्याला त्यालाच हात लावू द्या ज्याच्यातला कुटुंबातला पोरगा त्या तिरंग्यासाठी देशासाठी पणाला जीव लावून लढतोय
त्याच कुटुंबानं तिरंग्याला हात लावला. कारण तिरंग्याची जाण फक्त आर्मीतल्या कुटुंबालाच असते, बाकी कोणाला लक्षात ठेवा. पैशामुळे कुणालाही मोठेपणा देऊ, पण अस्तित्वाचा विचार कर. मला कौतुक आहे, लय जागीरदार आहे आम्ही शेतकरी. इमानदारीने सांगा, आर्मी भरती होणारी शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. अहो ही टाळ घेऊन पोरं सुरू. आळंदीचं सगळ्यात मोठं वैभव संप्रदायाचं स्वानंद सुखनिवाचं वैकुंठवासी जोगबाबांचे शिक्षण संस्था. 4 वर्ष अध्ययन करावं, परमार्थाचं ज्ञान घेऊन समाजामध्ये त्याच्या उद्धारासाठी उतरावं. ही पोरं जे आपलं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवतात, ही पोरं जागीरदाराची का? शेतकऱ्याची. शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप शेतकऱ्याची का जागीरदाराची? सगळ्याच उत्तर एक नसते, दुसरं असू शकतो. जागीरदाराचा. शिकला सवरलेला पोरगा कुत्र्याला सांभाळतो, बापाला कुत्र्याची अवस्था करून सोडतो. आमचं शेतकऱ्याचं फाटक्या धोत्रावर बाप सांभाळतं, पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या जोरावर सांभाळतं. एवढे संस्कार त्याच्यात असतात. त्यामुळे ना एखादं चुकीचं आहे म्हणून तुम्ही आमच्या पोरांना नावं ठेवायची बिलकुल नाही. आमच्या पोरी आली शेतकऱ्याच्या कसा बसा हुंडा जमा करून बापाला लग्न लावून दिलेलं असतं. एवढं मरेपर्यंत सहन करते, पण बापाला सांगत कानाखाना सहन देत नाही. त्याला वाटतं अरे लग्नाला जेवढं सहन केलं माझ्या बापानं, जिवंतपणे त्याला मरण यातना द्यायच्या नाही. पण पोरीला माहित असतं बाप माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाकडे बघून जगत असतो, त्याचं आयुष्य माझ्या हातात आहे, त्याला सुखात. खूप मोठं मन आहे रे आमचं, लय मोठं. मला फार मोठं वैभव दिलं पांडुरंगानं मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. मला खरोखर कळलं दादा. अरे शेतकऱ्याचा जेवढा जीव पोटच्या लेकरावर असतो का, तेवढा जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. जो जनावरांना माणसातही फरक करत नाही तो शेतकरी. कसं विठ्ठल राखणार नाही त्याचा करा ना विचार. त्यानं मोठं व्हायचं नाही, कोणी व्हायचं? आयुष्यभर आम्ही आयुष्याला जुगारच करत बसायचे. आपण मोठं व्हायचं आणि खरं सांगायचं व्हायचं. काही लागत नाही, मोठं व्हायला पैसे वैसे लागत नाही, डोकं लागतं, मॅनेजमेंट. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे, स्वतःवर विश्वास आहे. हीच शेतकऱ्याची मुठभर पोरं मावळं हाताला घेतली आणि त्या 27 शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास ह्याच हिंदवी स्वराज्याचा. आपण त्याचे वारसदार आहे, आनंदाने जगायचं आणि सामर्थ्याने मोठं व्हायचं. महाराज एवढं करू नये ज्याला ते स्वतःचा अहंकार बाळगता आला नाही. जे देही संतांकडे होतं, पण त्यांनी अहंकार बाळगला. कमवायचं पण कायम लक्षात ठेवायचं, जे काही कमवलंय त्याच्याकडे त्याला आपला पृथ्वीवरचा मालक सांभाळला, आपोआप आणि देव सांभाळतो हा विश्वास. इतकं करतो ना देव दादा. तुकोबारांची पत्नी तुकोबारांना भाकरी द्यायला चालली, पाय काटा मारला तुझ्या. ती पण जागीरदाराची. पुण्याचं सासर तुकोबारांचं. गुळवे सावकाराची मुलगी तुकोबारांची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? करसगावच्या मायमावल्या 3600 एकर ऊस होता तिच्या माहेरी. तरी नवऱ्याच्या घरी घरच्या सोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं माणूस. 1.25 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, तरी बायको तुम्हाला शब्दानं बोलू देत नाही. माझा बाप काही भिकारी नव्हता, तुझ्या सगळ्या दलिंदराच्या दारात आले, मी बिले मोठ्याची, माझं डोळं फुटलं, मी तुला होय म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं नशीब नाशिक मी तुझ्या पदरात पडते. मूर्ती मायला होती, आता काय बोलेन माझी. एवढी जागीरदाराची होती माहिती साध्याची. 1425 माणसं एका दिवशी तिच्या बापाच्या हाताखाली. ती नवऱ्याच्या घरी एका लुगड्यावर संसार करायची. मोठं म्हणून खूप ताकद असते माया. पुरुषांना परमार्थ करावा लागतो, तेव्हा देव भेटतो. आपण संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी आपल्याला देव भेटतो. एवढी ताकद आपल्या संसाराच्या प्रामाणिकपणात. अतिच तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी बसले थोडेफार तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी सगळे ना कौतुकानं सांगायचं, बाकीचे मी अध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, खासदार आपण सांगायचं. शेतकरी अरे आयुष्याचा जुगार करून मातीमधलं सोनं पिकवायची ताकद ज्या आवला देतोय तो मी शेतकरी, असं कौतुकानं प्रत्येकाला सांगायचं. शेतकरी शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवं मोडतो. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो घाई असल्या. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाज नका, सगळे थुकाच लाजतात. ते काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच करायचं असतं. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, सॉक्स घालून नांगर होतो, थुक्यात काटा दिसतो. अरे
दगडासारखे पाय असतात, लागलं तरी पटकन जाणवा झिजलेले पाय असतात. त्यांच्या पायात काटा मोडला. आता काटा मोडला आवलीच्या पायात. जिजाऊ आणि आवली एकच. तुकोबांना दोन पत्नी रखमा आणि जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केलं नाही. पहिली होती तिला लेकरू व्हाय ना म्हणून आई बापाला हट्टा खातर दुसरी करायला लागली. देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिली लेकरू देव बिलाय तुम्ही भ्रम काढ बरे. संतांनी देवाला हौस. कृष्णाने सुद्धा 16,100 का करावे मला सोप्यात सांगते. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. जणी भगवंताकडे याचना केली तेव्हा पोरी आहेत. परपुरुषाच्या छायेत राहून आलो. उद्या समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार. बाईचं चारित्र्य म्हणजे देवा काचेच्या भांड्यासारखं फुटलं की फुटलं. आणि एखाद्या पुरुषाने मोठ्या माने आम्हाला स्वीकारलं जरी तरी समाज मलाही जगू देणार नाही आणि आम्हालाही जगू देणार नाही. आणि बाईचं आयुष्य पावित्र्यानं असावं, नाहीतर स्वाभिमानानं मरण करावं. त्याला बाई म्हणायचं कृष्ण नको असं आयुष्य जिथं पावित्र्य नावाची गोष्टच नाही आणि अपवित्र त्याचा कलंक लागला. कृष्णाने सांगावं तुमची चूक नाही तरी तुम्हाला शिक्षा मिळाली. आता इथून पुढे मी तुमच्याकडलं तुमचं आयुष्य हिरावून घेणार. विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा प्रत्येकाला. भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. हिम्मत होणार नाही कोणाची तुमच्याकडे वाईट नजरेनं बघायची. प्रत्येक मुलीला सन्मानानं जगता यावं. कृष्णाने स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शही केला नाही. तो भगवान आहे माझा. नीट ऐकायचा पुढचं सुद्धा. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कान होवाचे. बायका केल्या आपण भोग घेतला. आपण बायकोच वासवासाठी करू. हा आपल्यातला आणि जगातला फरक आहे. अजून पोरांनी एक ट्रेंड मध्ये आले. राधा कृष्णाचं लग्न झालं नाही, त्यांना प्रेम जमतो, मग आपल्याला काय होतं. राधा नकट्या नाकाची राधा. वाह कोण आहेत त्या राधा? ज्यांच्यासाठी विठेवरचा मालक तरच होती राधा. मिठे रस से भरी मिठे रस से भरी राधा रानी लागे महारानी लागे. मने खारो खारो जमुना जीरो पाणी लागे. मने खारो खारो जमुना जीरो पाणी लागे. मने खारो खारो जमुना जीरो पाणी लागे. मिठे रस से भरी राधा रानी लागे महारानी लागे. मने खारो खारो जमुना जीरो पाणी लागे. राधा आणि कृष्ण वेगळे नाही. भगवंताने ज्यावेळेस मोहिनीचं रूप घेतलं, दैत्याकडे अमृत गेलं. ते अमृत छलकपटाने दैत्याने घेतलं होतं. ते देवांकडे आणायचं म्हणून विष्णूने कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं घेतलं ना. मोहिनीचं रूप घेतलं. त्या एवढ्या देखण्या दिसत होत्या. त्यांच्याकडे बघून दैत्य बोलले यात नवल नाही, देव सुद्धा बोलले. प्रत्येकाला वाटलं अशी स्त्री पत्नी असावी. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली. एवढी देखणी कोंड सालस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. कौतुक देवाला सुद्धा वाटलं. एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर मुलीची अपेक्षा होत असेल तर काय शुद्ध अंतःकरण म्हणावं. आणि परमार्थाचा नियम आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तिथे. जिथं मन स्वच्छ विठेवरचा मालक तुमची साथ दिल्याशिवाय राहत. सूर्यदेवाला आशीर्वाद दिला कृष्णाने. तुमची मनोकामना मी पूर्ण करतो. देखणी मुलगी पाहिजे ना. ज्या वेळेस द्वापार युगामध्ये कृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येईल तेव्हाच राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा एवढी देखणी असेल अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमासाठी तरसत असेल. एवढं देखणं त्या राधेचं. तुम्हीच मला सांगा राधा आणि कृष्ण वेगळे? महादया परस्परे एका नामाचीच अंतरे. नाम स्वरूपी फरक. कृष्ण ही तोच आणि राधा ही. म्हणून तर कृष्ण अशी राधा माता तिच्याकडे बघून आईला सांगा राधिका कोणी से बिरजती छोरी से. राधिका कोणी से बिरजती छोरी से. मैया
छोरी से बिरज की छोरी से मैया रक्षा मेरा उमा मैया रक्षा यशोदा माता सांगते उम्र तेरी छोटी है उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है ओ कान्हा जग जय बायको मोठी नवरा बारा कानाला घेऊन फिराव का तिनं तुला कैसे रचा दूध तेरे ओ कान्हा कैसे रचा दूध तेरे वो कितनी गोरी है तू कितना काला है अरे ब्लॅक एंड व्हाइट टीवी दिसल ना जोड़ी जरा व्यवस्थित लागली वो कितनी गोरी है तू कितना काला है ओ कान्हा कैसे रचा तू तेरे प्यार ओ कान्हा कैसे रचा तू तेरे प्यार ओ मैया कैसे भी रचा दे मेरे प्यार देवाचं अंतर्मन कळलं तर विठेवरच्या मालकाच्या एकच स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळलं ना की माझा पांडुरंग इतका सांभाळतो त्या दिवशी तो निर्मा आणि गोविंद असे तो कौतुकाने सांगेल अरे माझ्या विठ्ठला इतकं गोड गोड नाही शंकराचार्य सांगतात अधरम मैथुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे विचार केला जो दिसायला एवढं गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार आला त्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल काय सांभाळत असेल पण माणसाच्या बाह्य रूपावर कधी प्रेम करत जाऊ नका त्याचं अस्तित्व त्याचा स्वभाव त्याचे गुण आयुष्यात जास्त महत्वाचं असतं आम्हाला तेवढंच कळतं दे मला माहित आहे तू असा आहेस ना की तू आम्हाला कधीच विसरणार नाहीस आणि म्हणूनच जीवही घाण टाकायला भीती वाटत तू का म्हणे बळी जीव दिला जीवही देवाचा वाटतो आणि असं वाटतं काही होऊ नये आम्ही दैवाचे दास सगळी संपत्ती गेली तरी चालेल होईल ना भिकारी पंढरीचा कारण शास्त्र सांगतं विपदो नेव संपदो रज संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे ज्याला जपता आणि तो धनवान परमार्थ हे महाधन जोडी देवाचे